MDH चा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक नदी नाले जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत। तर आपण पाहू शकतो की तापी नदीच्या पाणी पातळीत देखील प्रचंड अशी वाढ जी आहे ती झालेली आहे आणि त्या वाढीमुळे तापी नदी इथं प्रकाशा बॅरेजचे 3 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। त्यासोबतच सारंगखेडा बॅरेजचे देखील 3 दरवाजे जे आहेत ते 3-3 मीटरने उघडण्यात आलेले आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढत आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जात आहे। त्याचसोबतच नंदुरबार जिल्ह्यासोबतच शेजारीला असलेल्या धुळा आणि जळगाव जिल्ह्यात देखील होत असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड अशी वाढ जी आहे ती होताना दिसून येत आहे। त्यामुळे हातनूर धरण असेल किंवा जळगावचे जे धरण आहे ते धरणाचे देखील दरवाजे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती उघडण्यात आलेले आहे। त्यामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड अशी वाढ झालेली आणि या पावसामुळे तापी नदीच्या काठावर राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने। तर त्याचसोबतच तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्यामुळं कोणीही मच्छीमार करू नये असं आवाहन देखील आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस जो आहे तो होणार आहे। त्यासोबत राज्यात देखील मुसळधार असा आणि समाधानकारक पाऊस जो आहे तो राहणार आहे। त्यामुळे तापी नदीच्या पाण्या पातळीत जी वाढ जी ती अजून वाढण्याची असल्याची शक्यता जी ती वर्तवण्यात आली। त्यामुळं नदी काठाच्या गावाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला। त्यामुळं धरणाचे असतील किंवा तापी नदीच्या बॅरेजचे जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, प्रकाशा, नंदुरबार। MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।